नमस्कार. उन्हाळा सुरू झालेला आहे, तर आता काय करायचं, नवीन नवीन पदार्थ करायचं. तर मी आज बटाटे आणि साबुदाण्यापासून बनणारे हे चकल्या बनवलेल्या आहेत. तर बघूया ही कशी बनते रेसिपी आणि कशी वाटते तुम्हाला ही मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी साबुदाणे, 1 किलो साबुदाणे घेतलेले आहेत. छान धुवून घ्यायचे ते 2 ते 3 पाण्यातनं आणि रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. 1 किलो साबुदाण्यामध्ये मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत, ते पण छान 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमधून उकळून घ्यायचे आहेत. ते बटाटे छान उकळून घेतले का किसणीने अशी किस करून घ्यायची किंवा स्मॅशरनेही स्मॅश करू शकता. आणि बटाटे किसताना बारीक कण राहता कामा नाही, नाही तर मग चकल्या ते व्यवस्थित पडत नाही साचेतनं. आता मी गॅसवरती साबुदाणे ठेवलेले आहेत, त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे साबुदाण्यामध्ये आणि सॉल्ट ॲड केलेलं आहे, जिरे ॲड केलेलं आहे. जिरे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आणि कलरसाठी मी लाल पावडर टाकलेली आहे. जर तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही तिखटाची पावडर टाकू शकतात किंवा मिरचीची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्टही तुम्ही करून टाकू शकता. त्याच्यामध्ये तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. आता छान एक 10 ते 15 मिनटं आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि शिजू द्यायचे. ते छान साबुदाणे एकदा वाफ आली का त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकायचे आहेत किसलेले, ते पण छान मिक्स करून घ्यायचे. आणि मेन म्हणजे हे वर्षभर टिकणारं पदार्थ आहे. आणि बघू शकता तुम्ही छान मिक्स झालं का. आणि बारीक कण जर वाटलं आपल्याला बटाट्याचं तर तिकडच्या तिथे स्मॅश करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या पाडून घ्यायचे. 2 ते 3 दिवस ऊन द्यायचं. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करा.